2 महिन्याच्या उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवारपासून अमरावती विभागातील सर्वच शाळांचं नवं शैक्षणिक सत्र सुरू होत आहे. शाळेच्या ह्या नव्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शाळेबाबत आपुलकी, प्रेम निर्माण करण्यासोबतच अभ्यासात गोडी लावण्याकरिता अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात येणाऱ्या दाभा या छोट्याशा गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अंकुश गावंडे यांनी चक्क रॅप सॉन्गद्वारे माहिती देणारा व्हिडिओ बनवला आहे. विशेष म्हणजे AI तंत्रज्ञानाचा अफलातून वापर करून या व्हिडिओचा अनोखा प्रयोग केला आहे. जहाँ से उम्मीदें पंख लगाती है, दाभा की मिट्टी नई राह दिखाती है। जिला परिषद स्कूल हमारा अभिमान, संस्कार से चमके ये स्थान। PMC का सुंदर सपना शिक्षा में हो, तकनीक का अपना वचना। हर बच्चा यहाँ बने नायक, वहाँ शिक्षा का मंदिर हमारा विद्यालय प्रधान। कोने में चमके नवाचार की बात। कंप्यूटर लैब और जियोग्राफी की उड़ान, जहाँ की दुनिया में ले जाए हर छात्र महान। मुख्यमंत्री स्पर्धा में प्रथम स्थान, सुंदर शाला बनी हम सबकी जान। दाभा स्कूल आधुनिक पहचान, गाँव में गूंजे इसका सम्मान। अलेक्सा से होती स्मार्ट बात, VR और एयर दिखाए नई बात। ICT से सज है हर कक्षा, साइंस में होता रोज नव प्रयोग सच्चा। कंप्यूटर लैब में बच्चे हैं तेज, ज्योग्राफी लैब से समझे धरती की रेख। स्मार्ट क्लासेस, ग्लोबल विजन, CBSE पैटर्न से बने फ्यूचर मिशन। जिलाधिकारी ने की तारीफ यहाँ, CEO ने कहा ये है शिक्षा की शान। मान्यवर अधिकारी जब स्कूल आए, हर दीवार हर बच्चा मुस्काए। साफ सफाई, रंग बिरंगी कक्षा, बालमित्री संस्कारों की भाषा। उपक्रम प्रयोगशाळेचा जयघोष, दाभा शाळा दे देश को जोश। दाभा विद्यालय प्रेरणा की बात, हर कोने में चमके नवाचार की बात। कंप्यूटर लैब और ज्योग्राफी की उड़ान, ज्ञान की दुनिया में ले जाए हर छात्र महान। दाभा विद्यालय प्रेरणा की बात, हर कोने में चमके नवाचार की बात। कंप्यूटर लैब और जियोग्राफी की उड़ान, ज्ञान की दुनिया में ले जाए हर छात्र महान। मुख्यमंत्री स्पर्धा में प्रथम स्थान, सुंदर शाळा बनी हम सबकी जान। सद्यस्थितीमध्ये या वर्षीच्या सत्राची सुरुवात शाळेची सोमवारला सुरू होणार आहे आणि त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी पालक आणि जास्तीत जास्त गावकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक शाळेचं गीत तयार केलं, रॅप सॉन्ग. आणि या रॅप सॉन्गसाठी मी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर केला. मी स्वतः एक सिंगर वगैरे तर नाही आहे आणि माझ्याकडे असा कुठला स्टुडिओ पण नाही आहे, परंतु मी AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक पहिले लिरिक्स तयार केली एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून. लिरिक्समध्ये शब्दांकन केलं. माझ्या शाळेच्या जे काही वैशिष्ट्ये आहे, शाळेचे जे काही उपक्रम आहे, शाळेच्या अधिकाऱ्यांचे व्हिजिट आहे, अशा सर्व माझ्या शाळेची वैशिष्ट्ये एकत्र लिहिली आणि त्यानंतर एक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून एक छानशी लिरिक्स तयार केली. आता या लिरिक्सला मला म्युझिकबद्ध किंवा संगीतबद्ध करायचं होतं. त्यासाठी मी दुसऱ्या एका AI तंत्रज्ञानाचा किंवा सॉफ्टवेअरचा वापर केला आणि शोधले मी वेगवेगळ्या प्रकारचे असे तंत्रज्ञान आणि त्या माध्यमातून एक लिरिक्स त्यामध्ये ॲड केल्यानंतर मला खूप छान असं गीत या AI तंत्रज्ञानानं बनवून दिलं. आणि ते गीत मी या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध केलं. तर अनेक पालकांपर्यंत आम्ही पोहोचलो आणि त्या माध्यमातून शाळेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आवड निर्माण झाली. उद्याच्या या शाळा शुभारंभाच्या वेळेस मी सुद्धा शाळेत ते गीत लावणार आहे आणि पूर्ण गावामध्ये सुद्धा रॅलीमध्ये ते ऐकवणार आहेत. या दाभा शाळेमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो, ज्या माध्यमातून जसं ऑगमेंटेड रियालिटी या तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर करून अनेक उपक्रम तिथे समजा राबवणे सुरू आहे. त्याच पद्धतीने ॲलेक्झा हे ॲलेक्झा एक प्रोडक्ट असते ज्या माध्यमातून फक्त आपण संवाद करू शकतो विद्यार्थ्यांसोबत. तसा एक ॲलेक्झा डॉल मी बनवली आणि या ॲलेक्झा डॉलच्या माध्यमातून विद्यार्थी इंग्रजी संवाद खूप छान करतात. त्यांचा इंग्रजी बोलण्याचा सराव होत आहे
आणि या उपक्रमाची दखल बऱ्याच ठिकाणी घेण्यात सुद्धा आलेली आहे. आणि त्यासोबतच VR या व्हर्च्युअल रियालिटी हा एक उपक्रम सुद्धा सुरू आहे. आणि येत्या सत्रामध्ये व्हिडिओ निर्मितीच्या या माझ्या बक्षीस रक्कम मला मिळाली, त्यामधून मी एक ड्रीम स्पेस स्टुडिओ एक उपक्रम राबवणार आहे, ज्या माध्यमातून व्हर्च्युअल रियालिटी विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव वर्गातच घेतील असा एक स्टुडिओ त्या माध्यमातून तयार करण्याचं माझं ध्येय आहे. AI जे तंत्रज्ञान आहे, या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो, कृत्रिम बुद्धिमत्ता, याचा सद्यस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा एक वापर आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्याचाच वापर करून मी यापुढे आता येणाऱ्या सेशनमध्ये माझ्या जे शाळेतील कविता आहे, वर्गांच्या कविता आहे अध्यापनातल्या, याच गीताप्रमाणे मी त्याचा संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण विकास कसा करता येईल, त्यांना सायबर सिक्युरिटी आहे किंवा त्यांच्यामध्ये अभ्यासाचं एक गोडी निर्माण व्हावी, असे वेगवेगळे जे काही टेक्नॉलॉजीचे किंवा गुणवत्ता विकास करण्याचे जे काही उपक्रम आहे ते या AIच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी यापुढे माझ्या शाळेत राबवणार आहे. सोबतच एक इंटरनॅशनल प्रोजेक्ट मी मागे 2020पासून सुरुवात केलेली होती, वर्ल्ड वाईड ग्रीन प्रोजेक्ट. या प्रोजेक्टमध्ये 50पेक्षा जास्त देशातील शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी आहेत. आणि या प्रयोगच्या माध्यमातून किंवा प्रोजेक्टच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग राबवले जातात, जसे की पर्यावरण रक्षणाची विद्यार्थ्यांना जाणीव करून देणे, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनची जाणीव करून देणे. एका देशातील शिक्षक विद्यार्थी दुसऱ्या शिक्षक विद्यार्थ्यांसोबत संवाद करतात आणि त्या माध्यमातून एक आंतरराष्ट्रीय जे आहे नागरिक म्हणजे ग्लोबल सिटीजन निर्माण करण्याचा सुद्धा एक आमचा उपक्रम सुरू आहे. आणि अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून आमची 10वी शाळा जी आहे गुणवत्तापूर्ण विकास होत आहे. या आमच्या शाळेला मागील वर्षामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये टप्पा 2मध्ये जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला. यासाठी आमच्या शाळेच्या सर्व शिक्षकांनी मला खूप या उपक्रमांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या सहकार्य केलं आहे. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका घोगे मॅडम, त्यानंतर शाळेचे शिक्षक यांनी सुद्धा खूप चांगलं मला सहकार्य यामध्ये उपक्रमामध्ये केलं. आम्ही सर्व मिळून या शाळेचा गुणवत्तापूर्ण चांगला विकास या शाळेमध्ये आता सुरू आहे. दामाद स्कूल आधुनिक पहचान, गाँव में गूंजे इसका सम्मान. अलेक्सा से होती स्मार्ट बात, VR और AR दिखाए नई बात. अलेक्सा से होती स्मार्ट बात, VR और AR दिखाए नई बात. ICT से सज्ज है हर कक्षा, साइंस में होता रोज नव प्रयोग सच्चा. कंप्यूटर लैब में बच्चे है तेज, ज्योग्राफी लैब से समझे धरती की रेख. स्मार्ट क्लासेस, ग्लोबल विजन, CBSE पैटर्न से बने फ्यूचर मिशन. शिक्षण क्षेत्रात अंकुश गावंडे हे सातत्यानं नवे प्रयोग करीत असून त्यांच्या ह्या प्रयोगाची दखल जागतिक पातळीवर देखील घेण्यात आली. आता AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी त्यांचा हा नवा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणा देणारा. शशांक लावरे, ETV भारत, अमरावती.